नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी जवसाची चटणी. रोज 1 चमचा जवसाची चटणी खाल्ल्याने शरीराला ओमेगा 3, फायबर आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळण्यास मदत होते. त्यामुळे ही चटणी रोज फक्त 1 चमचा खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. केस गळती होत आहे, त्वचेची चमकसुद्धा गेलेली आहे, सांधेदुखी होत आहे, वजन देखील वाढत चाललेलं आहे, तर त्यावर ही चटणी रामबाण उपाय ठरू शकते. रोज 1 चमचाभर जवस आपल्या आहारामध्ये असायलाच हवा. बरेच महिने ही चटणी टिकली जाते. शिवाय ही चटणी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही जरासुद्धा तेलाचा वापर केलेला नाही. लगेच पाहूया पौष्टिक आणि खमंग जवसाची चटणी. चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाचा वापर करून आपणाला 1 वाटी भरून जवस घ्यायचे आहेत. आता गॅसची आच आपणाला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती हे जवस आपणाला भाजून घ्यायचे आहेत. फार करपवायचे नाहीत आणि भाजायला देखील वेळ लागत नाही. पुढल्या 2 ते 3 मिनिटातच जवस मंद आचेवर छान असे खरपूस भाजले जातात. हा जवस जसजसा भाजत जाऊ तसतसा तो फुलायला लागतो आणि छान असा कुरकुरीत होतो. जवसामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं आणि त्या तेलाला आणि जवसाला त्याचा एक उग्र वास असतो. तो सुद्धा हे जवस भाजल्यामुळे कमी होतो आणि ही आपण जी चटणी बनवणार आहोत ती 1 ते 2 महिने टिकायला मदत होते. पुढच्या 2 ते 3 मिनिटात बघा, मंद आचेवर मी खमंग असे जवस भाजून घेतलेले आहेत. चटचट आवाज यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये त्याच वाटीने आपणाला पाव वाटी एवढे शेंगदाणे घालायचे आहेत आणि मंद आचेवर शेंगदाणे सुद्धा खमंग होईपर्यंत आणि साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे त्वचा आणि केसाचे आरोग्य सुधारले जाते. शेंगदाण्यामध्ये असलेले मॅग्नीज आणि फॉस्फरसमुळे हाडे देखील मजबूत राहण्यास मदत होते. खमंग असे साल सुटेपर्यंत शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा आपणाला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये 1 कप भरून आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा आपणाला मंद आचेवरती खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या सुक्या खोबऱ्यासोबतच मी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या सुद्धा घालणार आहे. लसणाच्या पाकळ्या सुद्धा हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहेत. ही चटणी बनवण्यासाठी मी अजिबात कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जे आपण पदार्थ वापरणार आहोत त्यामध्येच नैसर्गिक तेल आहे आणि ते भाजताना त्यामधून बाहेर पडतं. त्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे. जेवढं तुम्ही तेलाचा वापर कमी कराल तेवढी ही चटणी टिकण्यास मदत होते. एखाद्या 2 मिनिट आचेवर खोबरंसुद्धा असं खमंग भाजून झालं की लगेच काढून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे भरून तीळ घालायचे आहेत. आपल्याला ते मंद आचेवरती छान असे तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडासाठी उपयुक्त आहे. केस आणि त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. मधुमेह आणि BP सुद्धा नियंत्रित राहतो. तीळ मी खमंग भाजून घेतलेले आहेत. आता ते सुद्धा लगेच आपणाला काढून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपणाला अर्धी वाटी एवढा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत. मंद आचेवर पानेसुद्धा आपणाला कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अजिबात यात ओलावा शिल्लक ठेवायचा नाही. अगदी कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्त्याची पाने परतून घ्यायची आहेत. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन C असतं. तसेच पचन सुधारलं जातं, रोगप्रतिकारशक्ती देखील वाढली जाते, वजन कमी होण्यास मदत होते. डोळे आणि केसासाठी सुद्धा कढीपत्ता तितकाच फायदेशीर आहे. तुम्ही बघू शकता कढीपत्ता कुरकुरीत भाजून घेतला आहे. आता लगेचच त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे वेगळे भाजण्याची गरज नाही. जिऱ्यामध्ये खमंग सुवास बाहेर पडायला सुरुवात झाली की जिरे भाजले गेलेले आहेत. इथे भाजलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत. कढीपत्ता बघा सहज बोटाने चुरला जातो आहे. आता काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेले सर्व जिन्नस जे आहेत ते घालायचे आहेत
आता त्यामध्ये थोडासा हिंग म्हणजेच पाव चमचा भरून, सोबत 2 चमचे लाल तिखट पावडर घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. यानंतर त्यामध्ये मी एक छोटा लिंबू एवढा चिंचेचा तुकडा घालणार आहे. चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा देखील घालायचा आहे. आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना सलग मिक्सरला फिरवायचं नाही, पल्स मोडवरती चालू बंद करून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. बघू शकता मी मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणी आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. जरासुद्धा तेलाचा वापर न करता 1 ते 2 महिने टिकणारी पौष्टिक अशी जवसाची चटणी इथे तयार आहे. ही चटणी एकदा मिक्सरला फिरवून झाली की लगेच आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरायची नाही. सुरुवातीला ताटामध्ये थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि गार झाली की ही चटणी आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. मी थोडीशी याला गार करून घेणार आहे. त्यानंतर आपणाला ही हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायची आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.